विचारपीठ आणि माझ्या उपस्थित बंधूंनो आणि मोजक्याच भगिनींनो, असं आहे की आता रिपब्लिकन कोण याच्यावर बरेच त्या ताईने या भाऊने आम्ही रिपब्लिकन की व्याख्या एकदम सोपी का करू नये की जो भारतीय संविधानाला मानतो तो रिपब्लिकन। इधर उधर क्यों घूमे भाई? भारतीय संविधान, अभी किसी ने बोला कि वो मिलिट्री में राम कहते हैं, राम राम कहने को बोल रहे हैं, उन्होंने जय हिंद कहना चाहिए। मैं तो कहता हूं जय हिंद को भी कहां कॉन्स्टिट्यूशन में जगह नहीं है। हमारे कॉन्स्टिट्यूशन की शुरुआत है आम्ही भारताचे लोक, त्यामुळे जय हिंद के बजाय वो राम राम कहेंगे, हम जय भारत कहेंगे। पहिल्याच पॅराग्राफमध्ये तुम्ही या समाजाचं किती 2 वेळचं जेवण नाही वगैरे वर्णन केलेलं आहे। आम्ही भारताच्या लोकांना 26 नोव्हेंबर 1949 साली भारतीय संविधान अर्पण केलेलं आहे आणि त्या भारतीय संविधानामध्ये आम्ही सर्वांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय द्यायचं कबूल केलेलं आहे। काय सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आहे? या तिन्ही गोष्टी या मानव जातीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि विकासाची समान संधी या 5 गोष्टी बेसिकली पुरवल्या पाहिजेत। याचा अर्थ या 3 गोष्टीचा एवढाच होतो। अगदी समाजवाद कशाला पाहिजे? आपल्याला कुठले परदेशी शब्द घ्यायची गरज नाही की या देशामध्ये हजारो वर्ष जी आर्थिक आणि सामाजिक विषमता राबवली गेलेली आहे त्या विषमतेविरुद्ध लढण्यासाठी गौतम बुद्धापासून वाया छत्रपती शिवाजी, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू आणि शेवटी गाडगे बाबा या सगळ्यांनी तुम्ही या विषमतेविरुद्ध लढण्याचे सैनिक व्हावेत म्हणून शिका, असा त्यांचा संदेश आहे। म्हणून मी ते नानकचंदचं म्हणत होतो की बाबासाहेबांनी म्हटलं की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिलाय। आम्ही आज ज्या संविधानाचा चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत ते जगातलं सर्वोत्कृष्ट, विस्तारित, पूर्ण लिहिलेलं संविधान आहे। ते फक्त बाबासाहेब होते म्हणून झालेलं आहे। कुणाची ताकद नव्हती एवढं चांगलं संविधान करणं। तरी देखील या देशातले मुठभर लोक म्हणजे त्यांची एवढी ताकद आहे की त्या संविधानाचा 1% देखील अंमलबजावणी या देशात होऊ दिलेली नाही। आमच्या लोकांना वाटतं आम्ही रिझर्वेशननी पदावर गेलो, संविधानाची अंमलबजावणी झाली। अरे ही तर त्यांची खासियत आहे की तुमच्यातल्या सबळ घटकांना थोडासा तुकडा टाकायचा आणि तुमच्याच लोकांची लूट तुमच्याकडूनच करून घ्यायची। बाहेर जायची गरज नाही त्यांना, ते करूच शकत नाहीत। ते तुमच्या लोकांना हाताशी धरल्याशिवाय तुमच्या लोकांची लूट करू शकत नाही, हे आम्हाला कधी कळणार? आता आमच्या मित्राने एक पत्र दिलं मला, त्यांनी सोनिया गांधी, इंदिरा गांधी यांना लिहिलं की आमचे सगळे जे भाडोत्री लीडर तुम्ही घेतले ते आम्हाला परत द्या। मी असं म्हणेल की त्यांना कशाला सांगायला पाहिजे? आमचे जे भाडोत्री लीडर त्यांना ओढून आम्ही परत आणलं पाहिजे। त्यांना काय सांगायचं? ते कसे? और ते तर म्हणणारच आहेत की तुमच्यासाठी आम्ही राज्य करतो, तुमच्या विकासासाठी करतो आणि तुमच्या विकासाचं गाजर तुम्हाला वैयक्तिक गाजर दाखवून आता हा बिचारा इंजिनियरचे सगळे पद सोडून स्वतः बाहेर आलाय ना। मी काही रिटायर्ड न्यायमूर्ती नाही, मी वयाच्या 47व्या वर्षी न्यायमूर्ती म्हणून राजीनामा दिलेला आहे। इथे कोणी वकील मित्र असतील तर त्यांना कळेल की त्याची ग्रॅव्हिटी काय आहे। बाळकृष्णनी मी बरोबर शपथ घेतली होती आणि मी 42व्या वर्षी झालो, 47व्या वर्षी रिटायर झालो, म्हणजे राजीनामा दिला आणि पत्रकार परिषद घेतली आहे। कागदपत्र आहेत त्याचे की मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी आणि तोही गाडगे बाबाच्या पद्धतीने करण्यासाठी बाहेर पडलेलो। गेली 25 वर्ष आम्ही या कामात आहोत। खूप जमेशी अनुभव आहे। भारतीय संविधानाने जे दिले, मी मग सांगितलंय ना, आम्ही खाजगीत बोलत होतो की परवाच 2012-13चा मानवजातीचा निर्देशांक प्रसिद्ध झाला।
त्या निर्देशांकामध्ये नॉर्वे नंबर 1ला आहे, ज्याचा निर्देशांक 0.944 आहे. एक असला तर सर्व देश आलबेल असतं. तो जवळजवळ तो सर्व देश आलबेल असणाऱ्यापैकी देश आहे, ज्याचं 0.944% निर्देशांक आहे. आमचा देश 185 देशामध्ये 137व्या क्रमांकावर आहे आणि त्याचा मानव निर्देशांक 0.586 आहे, 586 आहे. सर्वात नीच जो देश आहे तो नायजर म्हणून देश आहे, नायजर. आणि त्या नायजर देशाचा मानव निर्देशांक 0.338 आहे. तर पुढची गंमत अशी आहे, म्हणजे पुढची सर्वात दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही ज्याच्यासाठी काम करतो तो 10 कोटी आदिवासी, एक 20-25 कोटी आमचे हे जिथे आता म्हटले की दलित म्हणून घेऊ नका, तर आमचे नवबौद्ध बांधव किंवा उरलेले आमचे 25 कोटी मुस्लिम बांधव, हे असे एक 60 कोटी समाज असा आहे. त्याच्यात म्हटलंय, निर्देशांकात म्हटलंय की हा समाज ज्या सर्वात नीच देश आहे नायजर, याचा 0.338 निर्देशांक आहे, त्याच्यापेक्षा खालचा निर्देशांक या 60 कोटी लोकांचा आहे देशात. म्हणजे आम्हाला झोप येता कामा नये, शरम वाटली पाहिजे. आणि तो आहे काही लोकांचा 328 आहे, 0.328, आणि काहींचा 270 आहे. 270 सर्वात खाली आदिवासींचा आहे, पण मुस्लिम दलित बांधवांचा 0.328 आहे. म्हणजे आम्ही कुठे आहोत? 70 वर्ष झाली घटनेची आम्ही घटना अर्पण केली देशाला, आणि एवढी चांगली घटना अर्पण केली, एवढं मोठं शस्त्र आमच्याकडे असताना त्या शस्त्राचा आम्ही वापरच करत नाही. जे आमच्यापैकी लोक कोणी खुर्चीवर बसतात ते म्हणतात की आमचे दोन्ही हात खुर्चीला अडकलेले आहेत, हातात शस्त्र घ्यायला जागाच कुठे? हे फक्त लाचारीमध्ये हे सगळे जगतायत. आणि हे जगत असताना आम्ही म्हणतो, त्यांना विनंती करतो तुम्ही आमच्याबरोबर या. अरे ते कशी येतील? आणि तिथे ते कोणामुळे आहेत? तिथे ते आमच्यामुळेच आहेत. आम्ही घराघरात पोहोचलेलो नाही. आम्ही आमच्या सर्वस्वाचा त्याग करायला तयार नाही. ठीक आहे, सर्वस्वाचा करू नका. निदान बाबासाहेब म्हणतात तसे 25%, 30% तुमच्या उत्पन्नाचा, तुमच्या वेळेचा, 30% वेळ तुम्ही तुमच्या जीवनाचा. आता बुद्धाच्याच म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या साठी माणूस जन्मतच नाही. जर आम्ही सगळे खऱ्या अर्थाने बौद्ध असू, खऱ्या अर्थाने रिपब्लिक असू, तर आम्ही स्वतःसाठी जगता कामच नाही. आमच्या आयुष्याचा 90% वेळ हा समाजाला गेला पाहिजे. आणि म्हणून संविधानाने सगळं दिलंय. खरं म्हणजे बाबासाहेबांचं हे संविधान थोडं डायल्यूट करण्यात आलं. बाबासाहेबांचं मूळ संविधान स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणून एक छोटी पुस्तिका आहे, बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेसच्या पहिल्या व्हॉल्यूममध्ये ती दिलेली आहे. मी 6 डिसेंबर 1985 साली हे भाषण केलं की बाबासाहेबांची घटना ही बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं, म्हणून मी शोधलं. बाबासाहेबांनी 1953 साली विधान परिषद सांगितलं की मी ही घटना या देशातल्या प्रस्थापितांच्या दबावाखाली लिहिली, तेव्हा ही जाळायची असेल तर प्रथम मी जाळी. का म्हटलेत? तर बाबासाहेबांना स्टेट्स अँड मायनॉरिटीच्या द्वारा, खरं म्हणजे बाबासाहेबांना कोणी जे म्हणतात हे दलितांचे नेते होते, ते सूर्याला बल्ब म्हणण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी तमाम जगातील कामगार, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी ज्या घटनेचा पायंडाची घटना, मूळ घटना केली होती, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की माझा हा जो कष्टकरी समाज आहे, शेतकरी समाज आहे, त्याचं आर्थिक नियोजन मी या देशातील येणाऱ्या भांडवलशाही संसदेला देऊ इच्छित नाही. अर्थ काय होता की या देशातल्या प्रत्येकाला अन्न, वस्त्र ह्या 5 गोष्टी मूलभूत हक्क म्हणून मिळायला पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी सजेशन केले होते की शेतीचं राष्ट्रीयकरण व्हावं, बाकी सगळ्याचं ज्या ज्या नैसर्गिक संपत्ती त्याचं राष्ट्रीयकरण व्हावं. आणि त्या राष्ट्रीयकरणातून या खरं म्हणजे कम्युनिस्टांनी सुद्धा बाबासाहेबांना विरोध करायचं कारणच नव्हतं, परंतु केवळ बाबासाहेब दलित होते, कदाचित त्यामुळे विरोध झाला असेल. कारण आपल्यापैकी कोणी एवढा माणूस मोठा होतो हे या देशातल्या शेटावाटांना कधी कबूलच नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची स्टेट्स अँड मायनॉरिटीची घटना अभ्यास करण्यासारखी आहे. आणि तो मूळ मसुदा त्यांनी म्हणजे मूलभूत हक्क समितीला दिला होता. मूलभूत हक्क समितीने त्याच्यावर विचार केला आणि बाबासाहेबांच्या अंगावर ती घटना फेकली
आणि सांगितलं की पुढच्या पिढ्यांचं आर्थिक नियोजन करण्याचं काम आमच्याकडे सोपवलेलं नाही, कारण त्यांना नकोच होतं. त्यात आचार कुटुंबांनी वगैरे सगळे भांडवलशाहीचे दलाल होते. म्हणजे सगळीच घटना समिती त्यावेळी मोर ऑर लेस श्रीमंताचीच होती. त्याच्या इतिहासात मी जात नाही, पण व्होटर जो होता तो या देशातला श्रीमंत होता. म्हणून बाबासाहेबांना ही निवडणूक लढवायला चांडाळांकडे जावं लागलं. पश्चिम बंगाल आणि बंगाल तिथून जाऊन बाबासाहेब निवडून आले होते घटना समितीवर. मुद्दा वेगळा आहे की जे माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सगळ्या सुविधा लागतात त्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्या मूलभूत हक्कात त्यांना देता आल्या नाही, म्हणून त्या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून त्यांनी दिल्यात. आणि घटना कलम 38 आणि 37 किंवा सुरुवात असते मार्गदर्शक तत्वांची अशी आहे की या देशामध्ये म्हणजे फंडामेंटल कर्तव्य, मूळ कर्तव्य, जो कोणी सत्तेवर असेल त्याचं मूळ कर्तव्य काय दिलंय बाबासाहेबांनी, की या देशामध्ये अशी अर्थव्यवस्था राबली पाहिजे की जिथे श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी असता कामा नये. दिस इज द फंडामेंटल गव्हर्नन्स रिक्वायरमेंट ऑफ फंडामेंटल गव्हर्नन्स. परंतु आताच त्यांनी सांगितलं, असे एक जज बोलले की म्हणे मला जर मी हुकुमशाह असतो तर भगवद्गीता सगळ्यांना सक्तीने, तर अशा जजेसकडून त्या क्लॉजचं इंटरप्रिटेशन काय होणार, कोणाकडे जायचं आम्ही. म्हणजे असं एक म्हणे आमच्याकडं की जंगलात आपण रडतो अरण्य रुदन, तसं अरण्य रुदन आहे. आणि आम्ही सगळे बसलोत नाही इथे, आम्हाला वाटतं आमचा हाच खरा देश आहे. मी यांना सांगितलं की परभणीला मराठा सेवा संघाचं परिषद होती, 25 वर्ष 24 वर्ष झाले म्हणून मी गेलो होतो. परभणीचा माझा जुना संबंध, मी 74-75 साली तिथे मानवत खून खटला चालवला होता, म्हणून पाहुणं म्हणून मला बोलवलं. सगळ्यांनी भाषणं केली, आम्ही असं केलं, आम्ही एवढं चांगलं करतो, आम्ही मराठ्यांसाठी एवढं करतो. अरे म्हणलं, ज्याच्याकडे 2 वेळचं जेवायला नाही, त्याच्याचा एक बैल मेला आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, असे कोट्यावधी मराठी महाराष्ट्रात आहेत, ते तर कुठे इथं दिसत नाहीत. या सभेमध्ये ते तर नाही दिसत. तेव्हा तुम्ही कोणासाठी काय करताय हे तुम्हाला समजलं पाहिजे. मुठभर नोकरी करणारे सगळे एकत्र येतात तुमच्या समाजात, आमच्या समाजात, आणि समाजाच्या उद्धाराची भाषा करतात. मी म्हणतो भाषा करतात हे चांगली गोष्ट आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आम्ही आमच्या सर्वस्वाचं अर्पण करून त्या समाजाला खरं काय जाऊन सांगितलंय का आतापर्यंत? तो उठत का नाही आमच्या बाजूने? कारण आम्ही संविधानाचं म्हणजे आम्ही डोक्यावर घेतलं, आम्ही ते डोक्यात घ्यायला पाहिजे. आम्ही सुद्धा काय फार शहाणे नाही. खरं कबूल केलं तर तुम्हाला कळेल की किती लोकांनी संविधानाला हात लावलेला आहे. अभ्यास म्हणून संविधानाचा अभ्यास करणारे लोक फार थोडे आहेत, आमच्यात पण आहेत. जब तक हम लोग संविधान को समझ नहीं सकते तो हम दूसरों को क्या देंगे. आणि म्हणून सगळ्या तरतुदीमध्ये सर्वात महत्वाची तरतूद ह्या भारतीय संविधानामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलची, मार्गदर्शक तत्वांची आहे. आणि त्या मार्गदर्शक तत्वांनी सरकारला त्यांचं मूलभूत कर्तव्य म्हणून जाणीव करून दिली आहे. आणि काय परिस्थिती आज की हे 60 कोटी लोक ज्यांचा मानव निर्देशांक सगळ्या जगापेक्षा नीच असलेल्या देशाच्या पेक्षा नीच, म्हणजे आम्ही सार्वभौमत्वाचं नाव घेतलं, कायम आम्ही अमेरिका किंवा रशियाच्या उंजळीने पाणी पिलो. आता तर अमेरिकेला आम्ही गहाणच टाकलेलो आहे. आम्ही समाजवादाचं नाव घेतलं, आम्ही अमर्याद भांडवलशाही राबवली. आमची भांडवलशाहीला काही लिमिटेड याला विरोध नाही, अमर्याद भांडवलशाही राबवली. आमच्या देशाचे सर्व तुम्ही घटनेचं स्पिरिट बघा, जी देशाची नैसर्गिक संपत्ती आहे, आम्ही भारताचे लोक, याचा अर्थ काय? आम्ही या देशाचे सगळे मालक आहोत. आणि जो कोणी सत्तेवर आमच्यातून जातो तो आमचा नोकर आहे. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, प्रेसिडेंट असेल, तो आमचा नोकर आहे. त्याची सगळी व्यवस्था आमच्या रक्तामासातून होते. आम्ही जो हा 60 कोटी लोकांचा मी उल्लेख केला, आपण 100 कोटी धरू. त्यांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू घ्याव्या लागतात, शर्ट असेल, पॅन्ट असेल, पेन असेल, कागद असेल, या प्रत्येकावर त्याची लूट होते. ही अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत जाते. म्हणजे सरकारी तिजोरीत जर 100 रुपये जमा होत असतील तर या सर्वसामान्य लोकांचे 90 रुपये द्यायची
त्यांचं कर्ज जमा. कारण ते जे काही पिकवतात, तयार करतात, ते जे आम्हाला विकतात, त्यातून जो टॅक्स घेतात तो पण ते सरकारला भरतात, म्हणजे आमचाच टॅक्स होतो. पण हे गणित शिक्षणातून आम्हाला कोणी सांगतच नाही. शिक्षणामधून की अरे हा जो 100 कोटी समाज आहे हा देश चालवतो म्हटल्याबरोबर मला फेसबुकवर असं लिहितात की तू थेरडा आहेस, तुला अजून बुद्धी तुझी भ्रष्ट झाली आहे. कारण आज एवढं त्यांची ब्रेन कंडिशनिंग, मी त्यांना सगळ्यांना माफ करतो, अज्ञानी आहेत. मी त्यांना सांगितलं एनरॉन पासून मी आंदोलन करतो. म्हणजे 1990-91 साली मी पहिला राजीनामा देऊन एनरॉन विरोधी वीज निर्मिती प्रकल्पाचं आंदोलन केलं. जेलमध्ये जाणं तर माझ्यासाठी एकदम बायहात का खेळ आहे. आता जैतापूरमध्ये मी 8 दिवस जेलमध्ये होतो. 100% खोटी केस माझ्यावर भरून मला 2 दिवस पोलीस कस्टडी आणि 6 दिवस जेल झालेलं आहे. असा कदाचित देशात एकमेव न्यायमूर्ती असेल की ज्यांनी जेलची हवा खाल्लेली. मुझे गर्व आहे उसमें. तर मी मोठी मोठी आंदोलनं केली. तिथे पहिल्यांदा दलित बांधवांना मी विश्वासात घेतला आणि आमच्याबरोबर घेतलं. परंतु आंदोलनाच्या पीकला आंदोलन आल्यावर तेच दलित बांधव आमच्या विरुद्ध गेले आणि सांगितलं नाही आम्हाला एनरॉन पाहिजे. कारण काय तुम्हाला माहिती आहे? मी म्हणलं तुम्ही अज्ञानी आहात. माझं तुमच्याबद्दल माझ्या मनात थोडा सुद्धा आकस येणार नाही. कारण मी 25-30 वर्ष 76 पासून माझं पहिलं पब्लिक अपीअरन्स संदनशिव म्हणून लॉ कॉलेजचे प्रिन्सिपाल होते नागपूरला, औरंगाबादला. मी हायकोर्टात आर्ग्युमेंट करत होतो मानवतचं, तिथं मला भेटले. नाही रे म्हणले तुझ्यासारखा खंदा, त्यावेळेस आय वॉज ओनली 32-33, तू आले येऊन माझ्या कॉलेजला भाषण दिलं पाहिजे. आणि शाहू आणि समाज वगैरे असं काहीतरी विषय दिला आणि मी पहिल्यांदा तिथं आलो. त्यानंतर मी आंबेडकरवाद्यांच्या प्रेमात पडलो. मी देव मानत नसलो तरी देवाशपथ मी एवढं प्रेम दुसरं कोणावर केलं नाही. कारण मला वैचारिक पातळी आवडली. कारण मी लहानपणापासून मराठ्यांबरोबर राहिलो. विचाराचा त्यांचा संबंधच नाही. शरद पवार बस 40 वर्ष ते शरद पवार पार सगळ्या मराठ्यांना त्यांनी मातीत घातलं तरी शरद पवार का त्यांनी सोडलेलं नाही. ही वस्तुस्थिती आपल्याकडे तेच आहे. कमी जास्त प्रमाणात तसंच चाललंय. मुद्दा काय, मी दाऊचं मग मी एनरॉनचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर मी दाऊ केमिकलकडे गेलो. तिथे आम्ही आंदोलन केलं. दाऊ केमिकल आम्ही जाळलं, पळून लावलं. परंतु तिथे सुद्धा दलितांनीच, मी जाऊन पहिल्यांदा दलितांची कमिटी नेमली, स्थानिक कमिटी दलितांची. 3 त्यांचे, 2 मराठ्यांचे, 5 घेतले आणि ती कमिटीच आमच्या विरुद्ध गेली. तिथं सुद्धा हे सगळं का होतं? आत्ता माझ्यावर अॅट्रॉसिटीची केसेस आहेत. आम्ही एक 20,000 एकर जमीन असणारा पळशीकर नावाचा ब्राह्मण, त्याचं पळशी म्हणून गाव आहे परनेर तालुक्यात. ती जमीन हायकोर्टाने सरप्लस डिक्लेअर केली की तुला 48 एकरापेक्षा जास्त जमीन ठेवता येणार नाही. त्याच्याकडे 20,000 एकर आहे. आपण धरून चालू अतिशयोक्ती 2,000 एकर आहे. ती 2,000 एकर जमीन तो आज विकतो. त्याच्यावर आमचे लोक बसलेले आहेत. ते बेदखल कुळ आहेत, सगळे दलित आहेत, आदिवासी आहेत, आणि ते दलितच आमच्यावर अॅट्रॉसिटी करतात. त्याचं कारण मी सगळ्या परदेशातल्या देशातल्या माझ्या दलित सबळ घटक जो आहे त्याला विनंती करत असतो की तुम्ही या, आपण सगळे वस्तीत जाऊ. आपण सगळ्यांनी मिळून यांना जागं केलं पाहिजे की तुम्हीच या देशाचे भाग्यविधाता, तुम्ही हा देश घडू शकता. जो सर्वहारा वर्ग आहे तोच देश घडू शकतो, दुसरं कोणी घडू शकत नाही. आम्हाला आज संविधानाची अंमलबजावणी करायला कुणी आंदोलन केलं का? की संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण संविधानात काय आहे? अरे आर्टिकल 21 प्रमाणे आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय. तो कसा दिलाय? काय जनावरासारखं जगायचंय? कशासारखं जगायचंय? आणि जर माणसासारखं जगायचं असेल तर ह्या 5 गोष्टी पाहिजेत. आणि ह्या बाबासाहेबांचं म्हणणं होतं ना नफा ना तोटा. या 5 गोष्टीवर कोणी नफा कमवता कामा नये. कोणी वाचले स्टेट्स अँड मायनॉरिटीज बाबासाहेबांचं मूळ घटना? तुम्ही वाचले, चांगली गोष्ट आहे. का हात वर चुकून केलाय? नाही, ठीक आहे. फार उदात्त हेतूने बाबासाहेबांनी घटना केली आणि ते जर अंमलात आलं असतं तर आज आमचा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न सुटलेला असता. कोणाला म्हणजे आम्हाला स्वतंत्र डोकं. त्याने लिहिलंय की 2 वेळच्या जेवणाला ज्याची भ्रांत तो देशाकडे कशाला बघेल. परंतु ही 2 वेळची भ्रांत सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या शस्त्राचा वापर कर हे सांगायला आम्ही त्यांच्यापर्यंत जात नाही. जोपर्यंत आम्हाला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की
त्याचं दुःख ते माझं दुःख आहे. आम्ही बुद्धाचं नाव घेतो, सगळ्यांचं बाबासाहेबांचं नाव घेतो. त्यांनी काय केलं? त्यांनी जर काम केलं नसतं, मी असं लिहिलंय की बुद्ध, छत्रपती शिवाजी, वाया फुले शाहू आंबेडकर, गाडगे बाबा यांनी जर काम केलं नसतं, आम्ही कुठं असतो आज? आमच्या टिंबटिंबमध्ये पसापसा माती गेली असती. दुसऱ्या कोणाच्या तरी शेतावर आम्ही काम करत असतो. मग त्यांनी जे काम केलं त्याचा थोडा वाटा आम्ही उचलायला पाहिजे ना. म्हणून भारतीय संविधानावर चर्चा करण्यापेक्षा भारतीय संविधानाने तुम्हाला सगळं दिलेलं आहे. कारण बाबासाहेब असं संविधान देऊच शकत नाहीत की ज्यातून हा कष्टकरी समाज वंचित राहील. असं संविधानाची अपेक्षाच करण्यात अर्थ नव्हती कधी. त्यांनी जेव्हा सर्वांगीण विचार करून आम्हाला संविधान नावाचं उत्कृष्ट शस्त्र आम्हाला दिलं, आम्ही त्याच्याकडे बघतच नाही. किंबहुना त्या शस्त्राची जोपर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आमची पदं, आमचे पैसे, आमचं समय म्हणजे वेळ, म्हणजे तन मन धनाने जोपर्यंत आम्ही त्याच्या मागे लागत नाही, आज यांची हिंमत कशी होते असं बोलायची. आत्ता माझ्याकडे व्हिडिओ आहे का साधूचा, त्याला पत्रकाराने मुद्दाम विचारलं, संविधान के बाबत आप क्या बोलेंगे, संविधान के लिए क्या कहते हैं? बोले संविधान विविधान कुछ जानते नहीं, संविधान को गंगा में डुबाओ तो क्या करो, वेद को प्रमाण मानो. ये उनकी हिम्मत कैसी हो रही है आज? क्योंकि हम लोग नालायक हैं. हमारे तरफ देखने की उनकी साली आंख हम खींच सकते हैं, लेकिन नहीं हो रहा है, नहीं हो रहा है. आम्हाला एक असं खोटं आश्वासन दिलं, तुझा स्वार्थ बघ, तू हो मंत्री, तू कर तुझ्या सगळ्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था. म्हणजे आता नुकतंच आपलं रामदास आठवले माझे मित्र आहेत, बाळासाहेब ठाकरे वारले, त्यांची समाधी आणि 6 डिसेंबरला आपला सगळा समाज बाबासाहेबांच्या समाधीला जातोय आणि तिथून सूचना देतात की बाळासाहेबांच्या समाधीकडे जा. का कितनी याला अधोगतीला काही सीमा आहे का? बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर काही तुलना आहे का? म्हणजे तुमच्या वैयक्तिक स्वार्थ, एक राज्यसभेसाठी जर तुम्ही एवढं करत असाल तर बाबासाहेब बोलले ते काय, नानक चंदला बोललेलं चुकीचं काय? तेच सगळ्यांचं आहे. तो उदित नारायण का उदित राम माझा खूप चांगला मित्र होता. म्हणजे सगळ्यांशीच, काशीराम तर माझे खूपच चांगले मित्र होते. तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये संविधानाचं स्पिरिट जर आम्ही समजून घेतलं नाही आणि आम्हाला जर त्याप्रमाणे भारतीय संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी करणारा किंवा प्रयत्न करणारा समाज, तो फक्त रिपब्लिकन ही आम्हाला स्लोगन दिली पाहिजे. जो फक्त या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आपलं आयुष्य घालविल तो रिपब्लिकन आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि कधी होईल? आम्हाला असंख्य तरुण मिळतील, त्या तरुणांना घटना माहिती नाही. हे तुम्ही सांगता तुम्ही शिबिरं घेताय, त्या शिबिरावाल्यांनी इथं शिबिरात ऐकल्यानंतर गावाकडे गेलं पाहिजे. मी काय केलं तुम्हाला सांगतो. गेली 25 वर्ष मी दारिद्र्यरेषेखालचे लोक, भूमिहीन लोक, आदिवासी लोक यांच्यात जाणून बुजून काम केलं. इतके चांगले लोक आहेत ना ते. 25,000 1 लाखापर्यंत माझ्या सभा होतात. 1 लाखाचा माझा मोर्चा होतो. ना प्रेस लिहिते ना टीव्ही दाखवतो. मी त्यांना सांगितलं दाखवणारच नाही. आपल्याला दाखवण्यासाठी टीव्ही नाही. कळलं पाहिजे त्यांना. म्हणजे काय झालं, ते हे जे भारताच्या लोकशाहीचे 4 खांब आहेत, त्या 4ही खांबांना कुणी ताब्यात घेतलेलं आहे? तर या देशातली सर्वात खतरनाक धर्मांध शक्ती म्हणजे आरएसएस त्यांच्या गावात मी सांगतो. आणि अमर्याद भांडवलशाही. त्यांना आता तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं हिंदू हा धर्मच नाही, इट्स अ वे ऑफ लाईफ. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. तो निकाल कदाचित त्यांनी हिंदुत्ववाद्यांना फेवर करण्यासाठी दिला असेल, पण रिकॉर्ड तो है. जब हिंदुत्व के नाम से जिन्होंने इलेक्शन लड़ा था वो सब इलेक्शन हमारे हाईकोर्ट ने कैंसिल किए थे, बॉम्बे हाईकोर्ट ने कैंसिल किए थे. उसके खिलाफ वो सुप्रीम कोर्ट में गए थे. देर आर टू फोल्ड पर्पज, आइदर टू सेव देम फ्रॉम देयरफॉर वो अभी हिंदू के नाम पे लड़ सकते हैं क्योंकि हिंदू रिलीजन नहीं है. और जिस हिंदू की हम बात करते हैं उसमें क्या कॉन्स्टिट्यूशन है? सिर्फ ब्राह्मण ऊपर है तो हिंदुत्व को जिंदा रखना है, क्या रखना है?
तो ब्राह्मणों को जिंदा रखना है। मेरे एक घोडेस्वार करके जज थे हाईकोर्ट में, घोडेस्वार, त्यांना मी आणि जस्टिस सावंतांनी अपॉइंट केलं होतं। सगळे दिल्लीचे आमचे फोर्सेस वापरून त्यांना आम्ही अपॉइंट केलं। त्यांना पहिल्या दिवशी याच गावातले जज बंद गोळ्याचा कोट घालून भाषण करतात। आमचे मित्र आहेत धर्माधिकारी, चंद्रशेखर धर्माधिकारी, ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे। जरी आम्ही जज अपॉइंट केला तर त्याला घेऊन बसायचे ते कोणी ते त्यांनी ठरवायचं। मी जज अपॉइंट झाल्यावर मुंबई हायकोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा मला एकट्याला जज म्हणून बसवलं। कुठला सिनियर जज मला दिला नाही, मुद्दाम माझी काय फजित होते बघा। त्यांच्या नशिबाने पहिलं जजमेंट मी दिलेलंच रिपोर्ट झालं। मुद्दा काय तर त्याला सांगतात की अरे महाराष्ट्रामध्ये महाराणी आणि ब्राह्मणांनी एकत्र यायला पाहिजे। घोडेस्वार नवीन होते तोपर्यंत त्याने आम्हाला सांगितलं हे सगळं। मी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की बाबा रे, डोळे झाकून दूध पितं मांजर म्हणजे काय लोक बघत नाहीत का? धर्माधिकाऱ्यांना मी डायरेक्ट विचारलं। त्याच्या सगळ्या अपॉइंटमेंटला तुम्ही सगळ्यांनी विरोध केला। आम्ही त्यांना अपॉइंट करून घेतल्यावर त्याचं पहिल्या दिवशी विष पेरायला सुरुवात। आणि खरोखर ते आमचे चांगले मित्र असून सुद्धा त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत केली नाही, केलीच नाही। मुद्दा काय तर आम्ही कुठं बळी पडतो, आम्ही कशाला बळी पडतो, आणि त्यात आमचा फक्त क्षुल्लक स्वार्थ असतो, थोडा स्वार्थ असतो, जास्त नाही। म्हणजे असेच जर पद किंवा असेच जर प्रलोभन, ही जी आमची देवमंडळी जे नामी देवमान त्यांनी उभे केलेले देव बघा। टिळकांवर आता नवीन पुस्तक आलंय, परिमला राव म्हणून तिने पुस्तक लिहिले। तिने फक्त पुरावे घेतले टिळकांची जुने वर्तमानपत्र, मराठी केसरी आणि इंग्लिश मराठा। मराठी केसरी नाव त्यांचा मराठी पेपर होता आणि मराठा नाव त्यांचा इंग्रजी पेपर होता। तिला मराठीतलं इंग्लिशमध्ये करायला पुण्यात माणूस मिळाला नाही। तिने ते मराठीतले पेपर वाचायला सोडून दिलं आणि तिने फक्त इंग्लिश पेपरचा आधार घेऊन टिळकांवर पुस्तक लिहिलंय। आणि तिने लिहिलंय की हा माणूस 98% लोकांच्या विरुद्ध होता, 98% लोकांच्या विरुद्ध होता, हा लोकमान्य होऊ शकतो कसं? सेम थिंग अबाउट सावरकर। त्यांनी जे देव उभे केलेत, सावरकर असतील, गोळवळकर असतील। गोळवळकर तर त्या वी आर नेशनहूड डिफाईन मध्ये स्पष्ट शब्दात म्हणतात की पृथ्वीचा प्रलय होईपर्यंत या देशाचे मालक फक्त ब्राह्मण असतील। आम्ही वाचतो, कोणी वाचतो? आम्ही जर वाचत नसेल तर आमच्या समाजाला कोण सांगणार? यदि हम नहीं पढ़ेंगे तो हमारा समाज कैसे सुधरेगा? या बैठके तर मग मी परवा लिहिलंय की निदान अमर्याद भांडवलशाही काय असते आणि आरएसएसची पहिल्यापासूनची मुळापासूनची आयडिओलॉजी काय आहे, आरएसएसची स्थापना कशा करता झाली, म्हणजे आरएसएसचा खरा संस्थापक टिळक आहे। हिंदू दोन राष्ट्राची भाषा करणारा सावरकर आहे, लॉंग बॅक आरएसएस स्थापनेपूर्वी। आणि ते त्यांची हिरो आणि त्यांचे पार्लमेंटमध्ये फोटो, कुणीतरी आमच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही। जहां बाबा साहब का संविधान से कारोबार चलता है वहां फोटो है सावरकर का। और भी कई नाम है, तो हमने समझ लेना चाहिए कि हम किसको बढ़ावा दे रहे हैं और कौन है हम लोग। संविधानाची नुसती मोडतोड नाही झालेली, संविधान व्यवस्थितपणे बाजूला ठेवलेलं आहे। आणि बाजूला ठेवून तुम्हाला संविधानाचा अभ्यास करायला पण वेळ नाही, तुमच्या अभ्यासक्रमात पण नाही। थोडंफार नागरिक शास्त्र इधर तिथं इकडे थुंकू नये, तिकडे हे करू नये, एवढंच। काय नागरिक शास्त्र? त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की इतकं उत्कृष्ट संविधान, इतकं उत्कृष्ट शास्त्र, आणि मी मुद्दाम थोड्याच मुद्द्यावर बोललो की अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षणाची जबाबदारी जर संविधानाने या सरकारवर मूलभूत कर्तव्य म्हणून टाकलेली आहे तर एवढ्यासाठी सुद्धा आंदोलन आम्ही करू नये। म्हणून मी जे राजीनामा दिल्यावर पहिलं काम हातात घेतलं ते दारिद्र्यरेषेखालचे अर्ज माझ्या खर्चाने छापून, माझ्या खर्चाने तालुक्यात घराघरात डिस्ट्रीब्यूट करून, घराघरातून माणसांना आणून मोर्चे काढले। 1 रुपया कोणाचा घेतलेला नाही, विचारा कोणाला। त्याचं कारण असं की यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडे जायचं एकच मार्ग आहे की आम्ही तुम्हाला पिवळं रेशन कार्ड मिळवून देतो। ते आमच्या ज्याला मिळत नाही मला माहिती आहे, कारण सरकार मुद्दाम
25 लाख अर्जावर बसलंय, त्याचं एक अर्जाचा त्यांनी निकाल दिलेला नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात पिटिशन केला, आम्ही हायकोर्टात पिटिशन केला. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये अफिडेव्हिट दाखल केले की आम्ही महाराष्ट्र सरकारला लाखो टन धान्य दिलेलं आहे, ते वाटतच नाही. मग तिथे आपले प्रतिनिधी नाहीत का? आहेत. परंतु व्यापाऱ्याच्या धान्याचा उठाव होणार नाही म्हणून तुम्हाला रेशनचे धान्य दुकान वाटत नाहीत, व्यापाऱ्यांची विक्री व्हावी. चांगलं तेल येतं, ते तेल की रेशन दुकानावर दिलं तर दुकानदाराचं तेल कुठे? म्हणजे मोठे मोठे व्यापारी, हे रिटेल दुकानदार आपलेच येतो. मोठ्या व्यापाऱ्यांचं राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यांचे गोडाऊन भरलेले धान्य आहेत, त्यांची गोडाऊन भरलेली तेलं आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत. म्हणून तर बाबासाहेब म्हणले होते जीवनावश्यक वस्तूवर कुणीही नफा कमवता कामा नये. एवढी सिंपल. असं जर असतं तर कॉस्ट प्राईजला जर तुम्हाला किंवा थोडे सर्व्हिस चार्जेस घेऊन जर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या तर कोणी बिगर शिक्षणाचं राहिलं असतं, कोणी बिगर जेवणाचं राहिलं असतं, कोणी बिगर आरोग्याचं राहिलं असतं. काय औषधाची 1 पैसा प्रोडक्शन असणाऱ्या औषधाची किंमत 100 रुपये. म्हणजे आता काय झालंय तर संविधान देशाने बाजूला ठेवलंय आणि तुम्हाला घराघरात तुमच्याच घरात तडफडून कसं मारायची याची योजना केलेली आहे. तडफडून, साधं नाही मारायचं. पाणी मिळू द्यायचं नाही, जेवण मिळू द्यायचं नाही, शिक्षण मिळू द्यायचं नाही. आणि हे जोपर्यंत मिळू देत नाहीत तोपर्यंत तुम्ही आंदोलन करायचं नाही. तुम्हाला त्याची चीड येत नाही की माझे असंख्य बांधव कितने समय की क्या होगा. वेळेचं काही सांगा नाही. वेळेची बंधनं सगळ्यांनी पाळली पाहिजेत. त्यामुळे मला एकदम सिंपल विचार यायचंय की बाबासाहेबांनी दिलेलं शस्त्र त्यातून आम्हाला या 5 गोष्टी बिना नफा बिना तोटा मिळाल्या पाहिजेत. याच्यावर आमचं जोपर्यंत आंदोलन उभं राहत नाही, संविधानाची अंमलबजावणी करा याच्यावर आंदोलन उभं राहत नाही. आणि हे आंदोलन कसं उभं राहील तर आम्ही पहिल्यांदा हे सगळं आम्हाला घटनेने दिलेलं आहे आणि तरी देखील आम्हाला सरकार देत नाही, म्हणून आम्हाला सरकारच्या विरुद्ध एकत्र आलं पाहिजे. जात धर्म पंथ सगळ्याला मातीत घालायची मानसिकता लोकांमध्ये यायला पाहिजे. त्याला वेळ लागेल, पण निदान आपण म्हणू की तुम्ही देवळात धर्म करा, देवाला पाय पडा, मशिदीत जाऊन 5 वेळा नमाज पडा, पण तुमच्या विकासाच्या प्रश्नावर एकत्र या. या 5 प्रश्नावर एकत्र या. असं प्रत्येकाने जो ज्या समाजात असेल, समजा मी मराठा समाजात आहे, तुम्ही कुठे जिथे असाल आपण विचार केला त्यांच्या घराघरात पोहोचलं पाहिजे. बाबासाहेबांच्या वेळी, फुले शाहूंच्या वेळी पाटी कोरी होती समाजाची. समाज मन की पाटी जो है जिसके ऊपर लिख सकते थे वो कोरी थे, ब्लैंक थी. आज इसके ऊपर इतना गंदा लिख के दिया है, सबने लिख लिया है. एवढे पाटे आमच्या खराब झालेले आहेत की आमचीच पोरं आम्हाला दररोज शिवाय देतात. कारण काय तर आमच्यापर्यंत खरं शिक्षण आलेलं नाही. शिक्षणाचा आम्ही स्वतंत्र अभ्यासक्रम बनवला पाहिजे. हे त्यांचे देव सगळे कसे खोटे आपल्यापुढे उभे केलेत हे लोकांना सांगितलं पाहिजे. आणि आमचे देव मोठे असून ते कसे खाली ठेवलेत हे पण लोकांना सांगितलं पाहिजे. आमचे देव म्हणजे अगदी मी पुन्हा सांगतो की बुद्धापासून अगदी संत तुकाराम किंवा संत रोहिदास अशी सगळी एक परंपरा आम्हाला अभ्यासक्रमात घेऊन सोशल सायन्स ज्याला म्हणतो आपण, ते सोशल सायन्स आम्ही आमचं डेव्हलप केलं पाहिजे. आणि ते सोशल सायन्स आम्हाला तुम्ही या आमच्या घराघरात नेऊन पोहोचवलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही हे पोहोचवत नाहीत तोपर्यंत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही क्षेत्रात यश मिळणार नाही. आम्ही खोटं बोलत राहू, आम्ही मराठ्यांचे प्रतिनिधी, आम्ही दलितांचे प्रतिनिधी, हम येव करेंगे, हम तेव करेंगे, हम कुछ नहीं कर सकते. समाज आमच्याबरोबर नाही. तो समाज लबाडांबरोबर आहे. तो त्याला सांगतो अरे या देशाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे एक खुनी पंतप्रधान आणि दुसरा खुनी बीजेपीचा अध्यक्ष. आपको चाहिए तो मैंने तो पहले बोला था. अभी इतने देर के पहले बात बोलते आप. बहुत कितने लोग हैं हिंदी जानने वाले? सिर्फ हिंदी जानते हैं. तो मेरे ख्याल से आपसे तो मैंने आते ही चर्चा की रूम में. और
नहीं, इन्होंने चिट्ठी लिखी है, कोई बात नहीं, नेशनल है इसलिए इनको कहना है. अरे नॅशनल सगळ्या रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष नॅशनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आणि त्यांची पार्टी गावाच्या बाहेर नाही. असं काय करता? म्हणजे उलट ज्या मी तळतळीने सांगतोय ते बाजूला राहिलंय. जी माझी आत्म्याची भूक आहे, तुम्ही काय करावं, कारण मी हे करतोय, मला हे सांगण्याचा अधिकार आहे. मी माझी शेती बाडी सगळी अनाथ आश्रम काढलाय, सगळं माझं प्रॉपर्टी विकली, मी सगळ्या त्या पैशातूनच सगळे आंदोलन चालवतोय, मला कोणी 1 रुपया देत नाही. त्यामुळे मला हे सांगायचा अधिकार है कि मैंने मेरे लिए कुछ नहीं किया है लास्ट 25 इयर्स, और जो भी था मेरे पास वो सब बेचा है. नंबर 1 चे पैसे घेऊन बँकेत ठेवून त्याच्यातून सगळं केलंय. कारण मी जर थोडा जरी मी माझ्या खाली काही जळत असतं तर मी म्हटलं असतो का खुनी पंतप्रधान आहे किंवा खुनी बीजेपीचा अध्यक्ष आहे. ते काय करतील? असं माझे खूनच करतील, दुसरं काय करणार? म्हणजे म्हणून मी आमच्या लोकांना शिकवतो आंदोलनात, पहिली अट पोलिसला भ्यायचं नाही. कारण पोलीस काय करणार? कोर्टापुढे नेणार. जेलला भ्यायचं नाही. अरे जेल तर आपलं सेकंड होम पाहिजे. चांगल्या सुविधा आहेत. सकाळी उठल्याबरोबर खंबावर चहा असतो, 9 वाजता दूध केळी असतात, जेवण असतं 11 वाजता, पुन्हा 4 वाजता जेवण असतं. जेल म्हणजे आपल्या घरात काय मिळतं? म्हणजे तुमच्या आमच्या सोडा, ज्या समाजाचं आम्ही नाव घेऊन काम करतोय त्या घरात काय आहे? ना चुलीत घालायला लाकूड आहे, ना त्याच्यावर ठेवायला पातेलं आहे, ना त्याच्यामध्ये शिजवायला अन्न आहे. ही रियालिटी आम्हाला समजल्यावर म्हणून लोकांना 3 स्लोगन दिल्यात. पोलिसला भ्यायचं नाही, जेलला भ्यायचं नाही आणि मरणाला तर मुळीच भ्यायचं नाही. तडफडून घरात मारण्यापेक्षा माझ्याबरोबर येऊन लढून मरा, अशी मी लोकांना विनंती केलेली आहे. तुम्हाला देखील मी हीच विनंती करतो की तुम्ही आता या तिन्हीतून बाहेर पडा, स्वतःच्या स्वार्थातून बाहेर पडा. आणि मी हे वारंवार सांगतो कारण मी हे सगळं केलेलं आहे, करतोय, मरणापर्यंत करणार आहे. मरण माझ्या जवळ आलेलं आहे. मी आता 73 वर्षाचा.